खूप मस्त मॅम. खूप मस्त. मॅम तुम्ही कसे आहात? हो मी पण छान आहे. अच्छा, आता तुमची परीक्षा असेल ना ऑक्टोबर मध्ये पहिल्या आठवड्यात? येस मॅम. हो मॅम. दिवाळीच्या आधी तुमची मेन परीक्षा किती येस मॅम, मार्कांची 7 ऑक्टोबर. किती मार्कांची असेल? 80. 80 मार्क्सची असेल. अच्छा, 80. ठीक आहे ठीक आहे. अच्छा, फिजिक्सचे कोणकोणते धडे आहेत एक्झामला? कोणाला माहिती आहे सिलेबस? नाही मॅम फिजिक्सचे 3 चॅप्टर आहेत. कुठले कुठले? फर्स्ट, फोर्थ अँड फिफ्थ. फोर्थ आणि फिफ्थ पण आहे. येस मॅम. फोर्थ चॅप्टरचं नाव वाच बेटा. इफेक्ट्स ऑफ इलेक्ट्रिक करंट. आणि फिफ्थ कोणतं आहे? हीट. हीट. ओ, दोन्ही मोठे मोठे धडेत. हा, आपण लेट चालू केलं ना, आपलं आत्ताशी तर पहिलाच धडा होतोय. बट ठीक आहे, बघूया आपण किती होते तोपर्यंत. अच्छा, लास्ट क्लास मध्ये आपण काय काय केलं? एक्सरसाइज मधलं काय काय केलं? लास्ट क्लास मध्ये आपण एक्सरसाइज करत होतो, एवढं मला आठवतंय, है ना? एक्सरसाइज मधलं काय काय झालं आपलं? मॅम त्यातले MCQ फरक आणि मोठे क्वेश्चन झाले तो. एक मिनिट बेटा, मी स्क्रीन शेअर करते, मला सांगा जरा कुठलं कुठलं झालंय. माझा लॅपटॉप हँग झाला. मग काही सेकंड्स असं होतं मधनं मधनं, हे होईल ठीक. हा, झाला ठीक. हा, ह्याच्यामधलं कुठलं कुठलं झालंय मला जरा आठवण करून द्या. हे झालेलं मॅम स्क्रीन नाही दिसत. दिसते आता? मुलांना स्क्रीन दिसते? येस मॅम, दिसते. येस मॅम. हा, सांगा बघा आता आपलं कोणतं कोणतं झालेलं होतं. क्वेश्चन नंबर 1 झालाय ABC, तर आपण नॉर्मल टीचिंग चालू असतानाच ते होमवर्कला मी दिलेले होते. क्वेश्चन नंबर हा D झालाय. टाइम टेकन टू गो अप इज इक्वल टू टाइम टेकन टू गो डाऊन, हे झालंय? नाही झालं ना? नाही मॅम झालं ते. हे नाही झालं. ठीक आहे. चला, मॅम तुम्ही म्हणलेलात की हे मोठे क्वेश्चन आणि सोडवलेले गणित आपण घेऊ. हा ठीक आहे, चालेल. चला, तर आपण हा वाला घेऊ. हे बघा, हे वाले तर आपले बुक मध्येच दिलेले. डिफरन्स बिटवीन मास आणि वेट आपण ऑलरेडी डिस्कस केलेलं होतं. परत हे मार्स वालं पण त्या दिवशी डिस्कस केलेलं होतं. ऍक्सेलरेशन ह्या सगळ्यांच्या डेफिनेशन टेक्स्टबुक मध्ये ऑलरेडी दिलेलं आहे, शोधून लिहायचे. हे मी केपलरचं पण बघितलेलं. ठीक आहे, तर हा डी वाला आज आपण बघूया. अ स्टोन इज थ्रोन वर्टिकली अपवर्ड विथ इनिशियल वेलॉसिटी u, रिचेस हाईट h. ठीक आहे, चला आपण हा वाला करूयात आता. ठीक आहे, नीट समजून घ्या मुलांनो. हा क्वेश्चन माहितीये कसा आहे? जसं आपल्याला मॅथ्स मध्ये एखादी गोष्ट माहिती नसेल तर आपण त्याला कसं एक्स मानायचो, वाय मानायचो स्वतःहून, तसंच आता हे वालं जे आहे ना, ह्याच्यामध्ये व्हॅल्यूज म्हणजे नंबर्स मध्ये किमती नाही दिलेत, तर मग आपल्याला काय करावं लागेल? मग दिलेल्या यू व्ही हीच सगळी नावं घेऊन आपल्याला त्याचं उत्तर काढायचंय. तर आता मी एक्सप्लेन करते, आधी क्वेश्चन एक्सप्लेन करते की काय करायचंय, त्याच्यानंतर ना मग आपण आन्सर बघूयात. अच्छा, माझा व्हाईट बोर्ड ओपन होतोय तोपर्यंत ना एक मिनिट, मला जरा नावांची तुमच्या लिस्ट बघू द्यात. कोण कोण मुलं जॉईन झालेले आहेत. उन्नती, श्रद्धा, सानिया, संदीप, रोशनी, नविष्ठा, मोक्षदा, खुशी, जीवन, भाग्यश्री,
अच्छा, जीवनने हँड रेज केलाय. जीवन, तुला काय बोलायचंय का माझ्याशी? जीवन, तू हँड रेज केलाय बेटा, तुला काय बोलायचंय माझ्याशी? अच्छा ठीक आहे, चला आता मी दुसऱ्या स्क्रीनला शेअर करते. गर्ल्स, तुम्हाला माहितीये तुमचे लास्ट इयरचे क्लासमेट्स कोण कोण होते, जे आपल्या 9वीच्या क्लासमध्ये होते बघा, ते जे आता जॉईन होत नाहीये त्यांना जॉईन व्हायला सांगा. ठीक आहे, दिसतोय आता? Yes, हा ma'am. स्क्रीन दिसते. अ स्टोन थ्रोन वर्टिकली अपवर्ड with initial velocity u reaches height h before coming down. Stone is thrown up, वरती गेला तो h हाईट वर पोहोचतोय, फेकताना त्याची वेलोसिटी आहे u, इनिशियल वेलोसिटी म्हणजे सुरुवातीचा वेग, आणि काय दाखवायचंय त्याला, वर जायला जेवढा वेळ लागला तेवढाच खाली यायला वेळ लागला. ठीक आहे, आता बघा नीट आधी क्वेश्चन समजून घेऊयात. नीट बघा हा मुलांनो, 2 केसेस आहेत. कोणत्या 2 केसेस आहेत? आता ही समजा आपली अर्थ आहे, राईट. अर्थ पासून आता काय केलेलं आहे, अर्थच्या बरोबर ह्या पृष्ठभागावरून, अर्थ सरफेस वरून एक आपण स्टोन काय केलेला आहे, त्याला वरती फेकलंय. असं नीट बघा आता काय काय कसं लिहायचंय समजून घ्या, एक्झाम मध्ये पण असंच करायचंय. बघा काय करायचंय, आपण इथे लिहूया व्हाईल गोइंग अप. मुलांना मराठी मीडियमचे जे मुलं असतील, मी मराठीतून पण सांगते, तुम्ही हवं तर मी बोलता बोलताच आता लिहून घ्या किंवा रेकॉर्डिंग मध्ये परत बघा. तर व्हाईल गोइंग अप म्हणजे काय लिहिणार तुम्ही? हा बेटा, तुमचा आवाज ब्रेक होतोय मॅम. सगळ्यांसाठी माझा आवाज ब्रेक होतोय. No, ma'am. मॅम No, तुमची ma'am. स्क्रीन पण नाही दिसत. स्क्रीन पण नाही दिसत, आवाज पण ब्रेक होतोय. मॅम मला 2-3 दिवस झाला असंच होईल, स्क्रीन दिसत नाही. बेटा मग तो तुझा नेटवर्कचा इश्यू आहे. अच्छा एक सेकंड, कोणाकोणाला माझा आवाज ऐकायला येतोय, स्पष्ट ऐकायला येतोय, त्यांनी हँड रेज मॅम करायला. आवाज येतोय पण स्क्रीन दिसत नाही. अच्छा, कोणाकोणाला माझी स्क्रीन दिसते त्यांनी हात वर करा आता. भाग्यश्री पाटील, उन्नती, जीवन, नविष्ठा. ज्यांना दिसत नाहीये मुलांना, तुमच्या तिकडे नेटवर्कचा इश्यू आहे. एक काम करा, आता सध्या जेवढं समजते तेवढं समजून घ्या, आणि नंतर तुम्हाला रेकॉर्डिंग लिंक भेटतेच, रेकॉर्डिंग बघा परत एकदा. ठीक आहे, एकदा परत रिजॉईन होऊन बघा हवं तर. आणि ज्या मॅम 2-3दा केलं पण होत नाही, मग आपण तसंच होत होतं. बेटा मग नेटवर्कचा इश्यू आहे तुझ्या इकडे, इंटरनेटचाच इश्यू आहे, त्याला नीट करावं लागेल तुला. तू स्क्रोल करून खाली खाली तर नाही ना गेलीस चुकून? बघ पर एकदा चेक कर. मॅम आवाज ब्रेक होतोय, त्याला काय करू? आवाज ब्रेक होतोय, नेटवर्क मध्ये जा ना बेटा. मॅम आमच्या नेटवर्क फुल इकडे आहे मला. नेटवर्क पण आहे. आता सध्या जसं होईल तसं अटेंड करा. मी हळू बोलते हवं तर तुम्हाला समजावं म्हणून. पण मग उद्या काय करा ना, स्विच ऑफ करून फोन परत एकदा ट्राय करून बघा काय होते. एक काम करा, एरोप्लेनवर टाका आत्ताच. एरोप्लेन माहितीये ना मोड कुठे असतो, मोबाईल वरती वरतून खाली केलं, मोबाईल डेटा चालू करताना बघा Yes, ma'am. एरोप्लेन, तिथे हो मॅम, हो मॅम. एरोप्लेन मोड ऑन करा आणि थोडा वेळ त्याला म्हणजे ऑफ करा आणि थोडा वेळ ऑफच राहू द्या, 2-4 सेकंड, आणि मग ऑन करून बघा परत नेटवर्क रिसेट होते का. ठीक आहे, चला आता आपण कंटिन्यू करूया. आता व्हाईल गोइंग अप, व्हाईल गोइंग अप साठी मराठी मीडियमची मुलं लिहितील वर जाताना. आता हा काय चाललाय, वरती चाललाय, राईट. स्टोन इज थ्रोन वर्टिकली. तर आता वर जाताना
त्याची इनिशियल वेलॉसिटी. इनिशियल वेलॉसिटी किती आहे त्याची? इनिशियल वेलॉसिटी आहे, मी शॉर्ट मध्ये लिहिते आता मुलांना, यू. आता तुम्हाला माहिती मुलांना हा यू ने वरती चाललाय. हा ज्यावेळी इथे हाईट एचला मॅक्सिमम हाईट म्हणजे सर्वात जास्त उंची पोहोचला एच वरती की त्याची फायनल वेलॉसिटी व्ही किती होणार आहे? 0 होणार आहे. बरोबर आहे. तर मग त्याची काय होईल? फायनल वेलॉसिटी किती होईल? म्हणजेच व्ही किती होईल त्याचा? आता आपण स्वतःहून घेतोय मुलांनो. आता त्याला वर जाण्यासाठी लागलेला टाइम आपण घेऊयात. त्याला टाइम आपण त्यांनी दिलेला नाहीये म्हणून आपण त्या टाइमला काय मानणार आहे? T1. दाखवायचंच हे. समजा वर जाताना जर त्याला टाइम T1 लागलाय आणि खाली येताना जर त्याला टाइम T2 लागलाय, हेच आपल्याला दाखवायचंय. सिद्ध काय करायचंय? प्रूफ काय करायचंय? T1 इज इक्वल टू T2. जाताना जो टाइम लागला तेवढंच येताना लागलं, हे आपल्याला प्रूफ करायचंय. म्हणून आपण जातानाचा टाइम काय घेणार आहे? इथे T1 घेणार आहे. इझी. इथपर्यंत समजलं? आणि हाईट दिलेली एच. आता काय करणार आहे मुलांनो? बघा, आपण ना, तुम्हाला आठवते आता 10वी मध्ये पण तुम्हाला असेल, 9वी मध्ये पण होतं, आपण एक्स आणि वाय मधली समीकरणं सोडून एक्स आणि वायच्या किमती काढायचो. आठवते? 2 चलातील रेषीय समीकरणे, लिनियर इक्वेशन इन 2 व्हेरिएबल्स. कोणाकोणाला आठवते? हो नाही, काहीतरी बोला. आठवते ना? 2 चलातील रेषीय समीकरणे वगैरे. मग इथे पण आपण आपल्या नॉर्मल इक्वेशन्स ऑफ मोशन होत्या ना, गतीची जी समीकरणं होती जी गेल्या वर्षी आपण शिकलेलो होतो, तीच आता आपण इथे वापरून समीकरण बनवणार आहे आणि त्यालाच सोडवून मग उरलेल्या किमती आपण काढणार आहे. बघा, सोपं आहे. इथपर्यंत जे होतं ते लिहून झालं. तर आता आपली टोटल गतीविषयक जी समीकरणं होती ती कोणती कोणती होती आठवते तुम्हाला? v इज इक्वल टू u प्लस at, परत s इज इक्वल टू ut प्लस हाफ at स्क्वेअर. आता इथे मला ही दोनच समीकरणं वापरून बघा मी कसं हे D1 आणि T2 सेम सेम आहे कसं दाखवते. बघा, खूप इझी आहे. आता नीट लक्षात घ्या मुलांनो, हे आपण बघितलेलं आहे की वरती जाताना आपल्या जी ची किंमत किती होणार आहे? जी ला आपण घेणार वजा. माहितीये ना, पृथ्वीच्या ग्रॅव्हिटेशन फोर्स म्हणजे गुरुत्वाकर्षणाच्या विरुद्ध दिशेने चाललंय ते, म्हणून आपण जी ची किंमत काय घेतो? मायनस घेतो. राईट. तर चला, मग आपण इथे काय लिहू शकतो? टाइम आपला T1 घेतला, मग आपण काय लिहू शकतो? बाय सेकंड इक्वेशन ऑफ मोशन. सेकंड इक्वेशन ऑफ मोशन म्हणजे तुम्ही काय लिहिणार मराठीवाले मुलं? गतीच्या दुसऱ्या समीकरणानुसार किंवा गतीविषयकच्या दुसऱ्या समीकरणानुसार आपलं सूत्र काय आहे? s इज इक्वल टू ut प्लस हाफ at स्क्वेअर. हे सूत्र आहे. ह्याच्यामध्ये आता किमती ठेवा. s म्हणजेच आपला h आहे. आता बघा, वरती जेवढ्या उंचीवर गेलाय तेवढ्याच उंचीवरून तो खाली पडणार आहे. मग तो अंतर जो कापणार आहे हे दोन्हीकडे सेमच असणार आहे. वर जाताना पण h आहे, खाली येताना पण h आहे. इझी. म्हणजे समजा 10 किलोमीटर असेल तर खाली पडताना पण 10 किलोमीटर असेल. राईट. तर h लिहिलं. u आता किती आपला इथे? u जसंच्या तसं ठेवला मी ut. आणि इथे हाफ, आता जी ची किंमत होणार वजा जी, आणि इथे टी च्या ऐवजी इथे दोन्हीकडे पण टी च्या ऐवजी काय करणार आपण? T1 चा वर्ग. झालं. मग ह्याच्यामध्ये h बरोबर ut1 हे अधिक गुणिले वजा प्लस इंटू मायनस, तर मायनस वजा साइन हाफ जी T1 चा वर्ग. इझी. हे इथपर्यंत कळलं? ह्याला नंबर 1 नाव द्या. ठीक आहे. आता ह्या यू ची व्हॅल्यू आपण काढू शकतो. यू ची किंमत ना आपण आत्ताच काढू शकतो. कसं काढू शकतो हे आपण बघितलेलं होतं आधी पण. बट बाय फर्स्ट इक्वेशन ऑफ मोशन म्हणजे गतीच्या पहिल्या नियमानुसार. पण गतीच्या पहिल्या नियमानुसार v इज इक्वल टू u प्लस at. बरोबर आहे. हे गतीचं आपलं पहिलं आहे समीकरण. आता ह्याच्यामध्ये बघा ना, किमती ठेवा. v किती आहे? 0.
तर 0 इज इक्वल टू यू चीच तर किंमत आपल्याला आता काढायची, यू किती आहे नक्की, प्लस ए च्या ऐवजी मायनस जी, ग्रॅव्हिटेशनल ऍक्सिलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी, गुरुत्वीय त्वरण, आणि टी च्या ऐवजी येणार T1. मग काय आली, आता यू ला इथेच ठेवा आणि हे मायनस जी T1 तिकडे गेल्यावरती काय होणार, इथे लिहिते मी, तर हे बनेल मायनसचं प्लस होईल, लिहायची गरज नाही, मग हे बनेल GT1 इज इक्वल टू यू. बरोबर आहे, म्हणजेच काय, यू बरोबर काय मिळालं आपल्याला, GT, हो की नाही, इझी. तर जी यू ची किंमत आपल्याला काय मिळाली, GT. ह्याला समीकरण नंबर 9 नाव द्या आणि हीच किंमत कुठे टाका, इथे यू च्या ठिकाणी टाका. बघा मी थोडस माझं राईटला घेते. तर आता ही डायग्राम जी आहे ना मुलांनो, तुम्ही काय करा, नाही शिफ्ट होते हे, बट ठीक आहे थांबा, मला बघते मी सिलेक्ट होते का नाही होते, ह्याला इरेज करते, बट ठीक आहे, नाही जाऊ देत, ह्याच्याच आसपास लिहिते मी. तर आता मग ही किंमत ठेवल्यावरती आपण कसं लिहिणार, बाय इक्वेशन 2 and 1, म्हणजे दोघांना तुलना करून आपण यू ची किंमत त्याच्यावर ठेवल्यावर काय बनेल, h इज इक्वल टू, आता यू म्हणजे काय आहे आपल्याकडे, GT1, आणि GT1 आणि ऑलरेडी इथे T1 आहे बघा, मग काय होईल, T1 चा वर्ग होईल ना, GT इंटू T1, तर GT1 चा वर्ग मायनस हाफ GT1 चा वर्ग. आता बघा दोन्हीकडे GT1 चा वर्ग, GT1 चा वर्ग कॉमन काढा, GT1 चा वर्ग स्क्वेअर, आणि इथे काहीच नसतं म्हणजे माहितीये ना मुलांना, काही नंबर नसतो म्हणजे काय असतं इथं 1, तर 1 मायनस हाफ म्हणजे 1 मधून अर्धा गेला, 1 मधून अर्धा गेल्यावर अर्धाच उरतो, तिरकस गुणाकार करा हवं तर क्रॉस मल्टिप्लिकेशन करा, तर 2 1 जा 2, 2 मायनस 1 1, राईट, आणि खाली उरेल 2, म्हणजे हा ब्रॅकेटचा आन्सर ऍक्च्युली येणार आहे 1/2. सिंपल आहे रे, 1 मधून अर्धा गेल्यावर अर्धाच उरेल ना, राईट. मग त्या नंबरला आपण नेहमी तुम्हाला माहिती पुढे लिहितो, मग आपण लिहिणार हाफ GT1 चा स्क्वेअर. ही आपली कशाची आली किंमत, h ची किंमत आली. आता ह्या इक्वेशनला नंबर 3 नाव द्या. तर वर जातानाची आपल्याला इक्वेशन कशासाठी मिळाली, h साठी मिळाली. सेम टू सेम आता इथे मी काय लिहिल, हे होतं व्हाईल गोइंग अप, आता इथे व्हाईल कमिंग डाऊन म्हणजे खाली येताना. आता बघा खाली येताना मुलांनो, सुरुवातीचा वेग जो आधी v होता तोच आता vu बनेल, जो जातानाचा जो शेवटचा वेग होता तोच खाली येतानाचा सुरुवातीचा वेग बनेल, राईट. म्हणून इथे इनिशियल वेलॉसिटी किती बनेल, 0. परत इनिशियल वेलॉसिटी म्हणजेच आता u इथे 0 बनेल बघा, ठीक आहे. v ची किंमत आपल्याला माहिती नाही, फायनल वेलॉसिटीला आपण नाव देऊयात vच तसंच ठेवूयात, तशी गरज नाही पडणार आपल्याला. फायनल वेलॉसिटी v. टाइम किती घेऊयात आपण इथे, टाइम घेऊया T2, राईट. आता g आपला असेल इथे पॉझिटिव्ह, आणि जे अंतर कापणार आहे h तर सेमच राहणार आहे, राईट. मग आता परत इथे सेम टू सेम तसंच लिहायचं, बाय सेकंड लॉ ऑफ मोशन, बाय सेकंड लॉ ऑफ मोशन, शॉर्ट मध्ये लिहिते मी. आता परत ह्याचं सेम टू सेम इक्वेशन लिहून घ्या, s इज इक्वल टू ut प्लस हाफ at स्क्वेअर. आता ह्याच्यामध्ये किमती ठेवा, आपल्या ह्या ज्या किमती काढल्या त्या s च्या ऐवजी h आहे. आता u आपला इथे बघा, सुरुवातीची वेलॉसिटी u काय आहे आपला, 0 आहे ना, 0 प्लस हाफ, हा बेटा ए च्या ऐवजी जी आपला पॉझिटिव्हच आहे आता खाली येताना, तर त्याला काय करायची गरज नाही. आणि टी च्या ऐवजी आता येणार T2 चा वर्ग,
म्हणजे उत्तर काय आलं आपल्याकडे, h इज इक्वल टू हाफ जी T2 चा स्क्वेअर. आणि झालं. आता ह्याला इक्वेशन नंबर 4 नाव द्या. आता बघा इक्वेशन नंबर 3 ही वाली आणि इक्वेशन नंबर 4 ही वाली, दोन्हीकडे डाव्या बाजूला h म्हणजे अंतर किती कापले आपण तेच बोलतोय. मग हे अंतर तर ऑब्व्हियसली सेम आहे ना, वर जेवढं गेलंय अंतर तेवढंच अंतर वरून तर तो खाली पडणार आहे. म्हणजे इक्वेशन नंबर 3 आणि 4 च्या डाव्या बाजू लेफ्ट हँड साइड सेम झाल्या, मग उजव्या बाजू पण सेम असतील, राईट. मग आपण इथे काय लिहिणार, फ्रॉम, एक मिनिट दुसरी इंक घेते मी. फ्रॉम इक्वेशन, एक मिनिट, अरे काय झालेलं, फ्रॉम इक्वेशन 3 and 4 दोन्हींच्या LHS सेम आहेत. LHS इथे हवं तर लिहा, LHS इज इक्वल टू LHS, म्हणून त्यांच्या राईट हँड साइड पण काय होतील, देअरफॉर RHS म्हणजे राईट हँड साइड, उजव्या बाजू बरोबर उजव्या बाजू, डाव्या बाजू बरोबर डाव्या बाजू आधी होत्या, राईट. हे लिहा हवं तर. आणि मग काय, हाफ GT1 चा स्क्वेअर इज इक्वल टू हाफ GT2 चा स्क्वेअर. मग काय, हाफ जी कॅन्सल, T1 स्क्वेअर इज इक्वल टू T2 स्क्वेअर झालं, इथे लिहिते मी. म्हणून काय आलं आपल्याकडे, T1 चा स्क्वेअर इज इक्वल टू T2 चा स्क्वेअर, म्हणजेच काय, स्क्वेअर रूट काढा, दोन्हीकडचं वर्गमूळ काढा, T1 इज इक्वल टू T2. हेच आपल्याला सिद्ध करायचं होतं. झालं सिद्ध, इझी. काय केलं आपण, आधी वर जाताना साठी काय काय शून्य आहे, काय काय किमती आहेत त्या घेतल्या. मग आपण गतिविषयकचं दुसरे समीकरण आणि पहिलं, हा ते RHS बरोबर RHS आहे का? हा, RHS बरोबर RHS आहे, LHS बरोबर LHS, देअरफॉर RHS बरोबर RHS. ठीक आहे, एक मिनिट थांबा, एक काम करते मुलांना, तुम्ही ना, मी ह्याला झूम करते, एका पोर्शन वर मी झूम करते, मग तुम्ही काय करा ना, स्क्रीनशॉट घेऊन टाका. हा, हे बघा, आधी ह्याचा घ्या स्क्रीनशॉट, लेफ्ट वाल्या साईडचा, इक्वेशन नंबर 1 आणि 2 पर्यंतचा घ्या. घेतला? हो मॅम. हा, आता ह्याचा घ्या. काय, झूम कर बेटा, स्क्रीनशॉट घे, तू नंतर स्वतः झूम करून नंतर त्या स्क्रीनशॉटला बघू शकतो. मी आता ह्याच्यापेक्षा झूम केलं ना, कट होईल काय काय पोर्शन. ओके मॅम. ठीक आहे, चला, इझी होतं हे. तरी पण काही डाऊट असेल ना मुलांना, परत एकदा रेकॉर्डिंग बघा ह्याचे. ठीक आहे, काय केलं बघा, शॉर्ट मध्ये सांगितलं तर, आधी काय काय गोष्टी आहेत आपल्याकडे, 0 व्हॅल्यू त्या लिहिल्या. परत आपलं गतिविषयकचं हे सेकंड समीकरण लिहिलं, त्याच्यामध्ये किमती ठेवून अजून एक समीकरण काढलं आपण. परत मग त्याच्यामध्ये आपल्याला ही U ची किंमत पाहिजे, तर U ची किंमत काढण्यासाठी गतिविषयक पहिलं समीकरण काढलं, मग त्याची किंमत ठेवली, आणि मग आपल्याला जे आहे ते H ची किंमत मिळाली. तर बेसिकली पहिले तर आपल्याला Hच काढायचे, उंची काढायची, वर जातानाची उंचीसाठीचं समीकरण काढायचंय. सेम टू सेम खाली येतानाच्या उंचीचं समीकरण आपण काढलं, सेकंड लॉ ऑफ सेकंड इक्वेशन ऑफ मोशनच यूज करून. अरे इथे मी सेकंड इक्वेशन लिहायला पाहिजे होता, सेकंड लॉ नाही, सेकंड इक्वेशन येणार इथे. इथे सेकंड इक्वेशन ऑफ मोशन येणार. हा, सेकंड इक्वेशन ऑफ मोशन. मग त्याच्यावरून पण उंची काढली, तर आपण बघितलं, अरे दोघांचे एक्झॅक्टली सेम आले, फक्त इकडे T1 आले आणि इकडे T2 आले. हाफ GT1 स्क्वेअर, हाफ GT2 स्क्वेअर. मग हाफ GT इथे आपलं कॅन्सल झालं, आणि आपलं उत्तर T1 बरोबर T2 आलं. म्हणजे वर जायला जेवढा वेळ लागतो तेवढाच वेळ खाली यायला लागतो, हे आपण प्रूफ केलं. इझी.
चला आता पुढचं पण इझी आहे. नेक्स्ट वाला बघूयात आपण. पण ह्यांची हे जे पण आपण डिस्कस करतोय ना मुलांनो, हे समजल्या स्वतःहून कमीत कमी एक गणित 2 वेळा तरी 2 ते 3 वेळा सोडवलं तर त्याची चांगली प्रॅक्टिस होईल आणि परत ते तुम्ही विसरणार नाही. नुसतं माझ्याकडून एकदा शिकलं की मग गॅरंटी आहे परवा दिवशी 13व्या दिवशी तुम्ही विसरून जाल. स्वतःहून प्रॅक्टिस नाही केली की 2-3 दिवसाने डेफिनेटली विसरून जाल. मग तुम्हाला आठवत बसावं लागेल आम्ही नक्की काय शिकवलेलं होतं. येस, T1 आणि T2 पॉझिटिव्ह आहेत बेटा. येस, T1 आणि T2 आर पॉझिटिव्ह. वेळ कधी पण निगेटिव्ह नसते. ठीक आहे, चला आता पुढचं क्वेश्चन बघूयात आपण. हा वाला तर मी एक्सप्लेन करते जस्ट. आपण बहुतेक डिस्कस केलेला. इफ द व्हॅल्यू ऑफ G सडनली बिकम्स ट्वाइस ऑफ इट्स व्हॅल्यू, it will become 2 times more difficult to pull a heavy object along the floor. म्हणजे काय सांगितले की G ची व्हॅल्यू जर डबल झाली, ट्वाइस म्हणजे डबल झाली, तर मग जी जड वस्तू आहे ना तिला खेचण्यासाठी आपल्याला अजून 2 पट कठीणपणा जाणवेल, डिफिकल्ट होईल आपल्याला ते वस्तू खेचताना, असं त्यांनी बोललेलं आहे. ठीक आहे, ह्याचं मी आता एक्सप्लेन करते, थांबा. परत एक्सप्लेन व्हाय व्हॅल्यू ऑफ G इज 0. ऍट द सेंटर मास 0 होऊन जातं. चला आता हे तिन्ही पण क्वेश्चन ना मुलांना तुम्ही स्वतःकडे ओपन ठेवा. हे तिन्ही पण क्वेश्चन ना मी माझ्या व्हाईट बोर्डवर घेते आणि सिक्वेन्स मध्ये 1 बाय 1 तुम्हाला ते मी एक्सप्लेन करते. तुमच्याकडे हवं तर पुस्तक ते ओपन ठेवा. तसं माझ्या स्क्रीनवर पण दिसेलच, पण तुम्ही काही जर मोबाईलवर असता तर मोबाईलवर खूप छोटं छोटं दिसत असेल. हो मॅम. थांबा हा, व्हाईट बोर्ड शेअर करते मी. हे बघा, दिसतात आहेत क्वेश्चन्स. पहिल्यामध्ये काय विचारले, व्हॅल्यू ऑफ G सडनली बिकम्स ट्वाइस. तर ह्याचं लिहून घ्यायचं मुलांना शॉर्ट. G काय बनतोय, 2G बनतोय, ट्वाइस बनतो म्हणजे डबल होणार ना. मग पुढे आपण काय लिहायचं, सिन्स आपला वेटचा काय फॉर्म्युला आहे, वेट ऑफ द ऑब्जेक्ट, वजन, वस्तुमान नाही हा, वजन. W इज इक्वल टू M इंटू G. मग आपला W काय बनेल, M च्या ऐवजी इथे 2G येणार ना, म्हणजे G डबल बनतोय तर इथे काय होणार, मग 2G येणार. म्हणजे आपलं काय बनणार आहे, हे 2mg बनेल, राईट. म्हणून आपण काय लिहिणार, सिन्स वेट बिकम्स डबल, G ला 2 केल्यामुळे वेट पण डबल होते. वेट बिकम्स, एक सेकंड, वेट बिकम्स ट्वाइस लिहितो आपण, डबल नाही म्हणत. वेट बिकम्स ट्वाइस, वजन पण ट्वाइस होते. मग आपण क्वेश्चन मध्ये लिहिले तेच लिहायचं. हेन्स इट विल बिकम 2 टाइम्स मोर डिफिकल्ट टू पुल अ हेवी ऑब्जेक्ट. झालं मॅम. ट्वाइस म्हणजे, हा ट्वाइस म्हणजे मॅम, ट्वाइस म्हणजे 2 वेळा रे मुला बेटा, डबल होणं, 2 टाइम. फर्स्ट ट्वाइस असतं, ट्वाइस म्हणजे 2 वेळा, थ्राइस म्हणजे 3 वेळा, असं. ओके मॅम. हा, असे पुढे 10 पर्यंत तरी हे तुम्हाला पाहिजे, माहिती पाहिजे. जसं की 4 वेळा होत असेल, 4 टाइम्स होत असेल तर त्याला काहीतरी क्वाड्रुपूल असं काहीतरी म्हणतात. 5 टाइम्स होत असेल तर त्याच्यासाठी एक वर्ड आहे. तर ते वर्ड्स थोडेसे बघून घ्या, कोणते कोणते वर्ड्स आहेत. येस मॅम. चला आता पुढे
झाला मग हा प्रश्न संपला. मराठीमध्ये जर मी सांगायचं तर काय म्हणणार आहे, हे सेम टू सेम करायचंय, हे सेमच दाखवायचंय. मराठीच्या मुलांनी पण हे सेम टू सेमच दाखवायचंय सोडून. हे बघा हा भाग जो आहे तो सेमच आहे, हा जो भाग आहे ना हा सेमच लिहायचंय. फक्त हे खालचं काय लिहायचं की वजनही दुप्पट होत असल्यामुळे वस्तूला खेचणं दुप्पट, ट्वाइस म्हणजे दुप्पट, दुप्पट कठीण होईल. बस एवढंच. पुढे एक्सप्लेन वाय व्हॅल्यू ऑफ जी. आता ह्याचं बघा काय करायचं, खूप सिम्पल आहे हा क्वेश्चन नंबर 3. आधी सगळ्यात आधी काय लिहा, फॉर्म्युला लिहा आपला जीचा. जी इज इक्वल टू GM अपॉन R², राईट. मग ह्याच्यामध्ये लिहायचं ऍट द सेंटर ऑफ द अर्थ, पृथ्वीच्या केंद्रकावर M काय होतं, M बिकम्स 0, राईट. म्हणून मग व्हॅल्यू ठेवल्यावर जी पण आपलं काय होईल 0. मग त्यांनी वर्ड्स मध्ये लिहायचं पृथ्वीच्या केंद्रकावर पृथ्वीचं वस्तुमान 0 होते, त्याच्यामुळे जी ची किंमतही 0 होते, कारण जी हा गुणाकार आहे ना वस्तुमानाचा बाकीच्या सगळ्या क्वांटिटीज बरोबर, बाकीच्या राशींबरोबर, म्हणून ते 0 होतं. इझी. हे आपण नॉर्मली धडा शिकताना पण केलेलं होतं. आता हा जो चौथावाला क्वेश्चन आहे ना मुलांनो, हा चौथावाला क्वेश्चन मी ह्याचा स्क्रीनशॉट घ्या. मी चौथावाला क्वेश्चन प्रॉपरली सगळ्या व्यवस्थित सोडून दाखवणार आहे. एक्झाम मध्ये जर विचारला तर तसाच सेम टू सेम तुम्हाला सोडवायचा आहे तो. ठीक आहे. यस मॅम. ठीक आहे, चला आता मी याला इरेज करते. अच्छा, आता हा प्रश्न बघा, आधी प्रश्न समजून घेऊयात. काय दिलेलं आहे, जसं मी तुम्हाला सांगते, प्रश्न वाचत वाचतच ह्याला तुकड्यांमध्ये डिवाइड करायचं असतं. लेट द पिरियड ऑफ रिव्होल्यूशन ऑफ अ प्लॅनेट, लेट द पिरियड ऑफ रिव्होल्यूशन, पिरियड ऑफ रिव्होल्यूशन म्हणजे माहितीये ना, काय म्हणतात त्याला, कसला काळ म्हणतात मराठीमध्ये, आपण त्या दिवशी बघितलेलं अपवर्तन काल, काय म्हटलेलं, असंच काहीतरी नाव होतं ना. म्हणजे एक राऊंड एक पूर्ण फेरी मारण्यासाठी त्याला किती वेळ लागतोय. मग पिरियड ऑफ रिव्होल्यूशन ऑफ प्लॅनेट ॲट डिस्टन्स R फ्रॉम अ स्टार, BT म्हणजे काय, एक इथे स्टार आहे आणि इकडे त्याच्या आवर्तकाल. हा, तर तो एक पूर्ण राऊंड मारण्यासाठी त्याला किती काळ लागलाय, तर त्याला त्यांनी नाव दिलंय T. आणि त्यावेळी प्लॅनेटचं अंतर किती होतं त्या स्टार पासून, R होतं. आता नंतर सिच्युएशन चेंज झाली आहे. आता काय झालं माहितीये, तो प्लॅनेट लांब गेलाय, इथे कुठेतरी गेलाय आणि आता त्या लांब अंतरावर आता तो फिरतोय. हे माझं परफेक्ट सर्कल नाही बनत आहे, तुम्ही प्लीज इग्नोर करा ती गोष्ट. तर आता तो जो R होता ना, आता हा जो R आहे हा किती झालाय, 2R झालाय. आणि मग आता त्याचा जो सुरुवातीचा टाइम T होता, आता तो टाइम चेंज होऊन तो किती बनलेला आहे, √8 बनलाय. म्हणजे पहिल्या वेळेच्या वर्गमुळात 8 पट बनलाय. कळते, पहिल्या वेळेच्या वर्गमुळात 8 पट म्हणजे वाढला. ऑफकोर्स ना, जसं जसं आपण लांब जातो स्टार पासून, ताऱ्यापासून जसं जसं लांब जातो तसं तो कालावधी परावर्तनाचा जो आहे तो वाढत जातो. मग हे आपल्याला सिद्ध करून दाखवायचंय. तर आता इथे बघा मी कसं लिहिते. ठीक आहे, मी लिहिण्याची माझी पद्धत बघा. एक्झाम मध्ये पण तुम्ही असंच लिहिलं ना, तुम्हाला पण इझी पडेल. आपण काय करतोय ना, आपण जी पहिली इथे असताना प्लॅनेट जवळ असताना आपण काय बघा कसं लिहूयात, डेटा कसा लिहूयात बघा. आता डेटामध्ये मी कसं लिहिते, आता घेते मी आधी केस 1. केस 1 म्हणजे काय, पहिली अट काय दिलेली आहे की हा ग्रह जवळ आहे, तर आपण काय घेणार आहे, दोघांमधलं अंतर, त्याला आता मी नाव देते R1. केस 1 आहे ना म्हणून मी R1 देते. तर R1 ची मला किंमत न देता त्यांनी R दिलेलं आहे. R1 म्हणजेच माझा R आहे, म्हणजे त्याचं अंतर किती आहे, टाइम किती दिलेला आहे T1, त्याचा गोल गोल रिव्होल्यूशन, टाइम ऑफ रिव्होल्यूशन किती दिलेला आहे T1. मी स्वतः ह्याला नाव दिलं कारण केस 1 आहे आपली म्हणून. तर पण तो त्यांनी गणितामध्ये किती दिलेला आहे, T दिलेला आहे. बरोबर आहे. आता ह्याच्यासाठी मी काय करणार आहे मुलांनो, बघा मी स्टॉप शेअर करते 2 मिनिटं. तुमचं पुस्तक बघा, परावर्तन काल
आणि त्या दोघांमधलं अंतर, ह्या दोघांचा संबंध दर्शवणारा एक पॅरेग्राफ होता पुस्तकामध्ये. बघा तुमच्या मागे मागे जा, तो ऑलरेडी आपण केलेला होता. केपलरचा तिसरा नियम आठवते का तुम्हाला? ह्याच्याबद्दलच होता ना, की अंतर वाढत गेल्यावरती परावर्तन कालावरती काय फरक पडतोय. ते व्यस्तानुपाती वगैरे शब्द आठवतात ते तुम्हाला? इन्व्हर्सली प्रपोर्शनल. येस मॅम. तेच वापरायचं इथे. बघा आता मी कसं लिहिते ते. हे बघा दिसते, केपलरचा तिसरा नियम. टी आणि आर चाच संबंध आहे ना इथे. टी वर्ग भागिले आर चा घन, टी स्क्वेअर अपॉन आर क्यूब इज इक्वल टू कॉन्स्टंट. म्हणून आता आपण मग काय लिहिणार आहे, हेच रिलेशन आपल्याला इकडे हे गणित सोडवताना वापरायचंय ह्या दोघांमधलं. तर बघा, तर हे लिहिलं मी. ठीक आहे, मग आपण इथे लिहिणार बाय केपलर्स थर्ड लॉ. मुलांना मी 2 मिनिटं माझा ना कॅमेरा ऑफ करते. माझ्या इथे थोडस मला नेटवर्कचा इश्यू वाटतो, त्याच्यामुळे मी लिहिल्यानंतर खूप वेळानंतर ते तुम्हाला व्हाईट बोर्डवर दिसते आणि मध्ये मध्ये टाईप. हा आता ठीक वाटतं. बघा, बाय केपलर्स थर्ड लॉ काय आहे आपला केपलरचा थर्ड लॉ? टी स्क्वेअर अपॉन आर क्यूब इज इक्वल टू के. कॉन्स्टंट आहे, राईट? मग आता हे आपल्या ह्या किमती ठेवा. आता टीच्या ऐवजी काय लिहिणार आपण आता? T1 चा स्क्वेअर. आर च्या ऐवजी काय लिहिणार आपण? R1 चा क्यूब. ह्याची व्हॅल्यू पण आहे के. म्हणून आता ह्याला आपण काय नाव देऊयात? ह्याला नाव देऊयात इक्वेशन नंबर 1. ठीक आहे, आता आपण काय घेऊ? केस 2. केस 2 काय आहे? केस 2 मध्ये आपली अंतर चेंज झालेत. बघा, केस 2 मध्ये अंतर किती आहे? केस 2 चं अंतर आपण R2 मानूया. ते किती आहे? डबल केले ना R1 आरच्या, है ना? आता तो दुप्पट अंतरावर आहे. सुरुवातीला अंतर होतं R, आता केले ते 2R केले. आणि T2 तर आपल्याला आता काढायचंय, की आता टाइम कसा चेंज होईल हेच आपल्याला दाखवायचंय मुलांनो. हा जो T2 आहे ना, हाच किती होतोय? √8 होतोय. हे आपल्याला प्रूफ करायचंय. हे आता T2 आपण काढणार आहोत. पण ह्याला पण यूज करणार आपण केपलरचा लॉ. बाय केपलर्स थर्ड लॉ. मग काय लिहिणार आपण? T2 चा स्क्वेअर अपॉन R2 चा क्यूब इज इक्वल टू के. राईट? आता मग काय करूयात? तुम्ही बघताय दोघांच्या राईट हँड साइड सेम आहे. त्याला इक्वेशन नंबर 2 नाव द्या. म्हणून आपण डायरेक्टली लिहू शकतो फ्रॉम इक्वेशन 2 and 1. तर मी आधी पण T2 ला लिहिते. ह्यांच्या राईट हँड साइड सेम आहेत, म्हणून लेफ्ट हँड साइड सेम होणार. मग अशी केलं तसंच सेम. म्हणून मी आता लेफ्टला काय लिहिते? T2 चा वर्ग भागिले R2 चा क्यूब इज इक्वल टू, आता इथे T1 चा वर्ग भागिले R1 चा क्यूब. इझी? इथपर्यंत समजलं? इथपर्यंत समजलं मुलांनो? काय नाही केलं, फक्त मी इक्वेशन लिहून दोघं इक्वल आहेत दाखवलं, कारण त्यांच्या राईट हँड साइड सेम आहेत. मग आता काय किमती ठेवा याच्यामध्ये? T2 ची किंमत तर आपल्याला काढायचीच आहे, म्हणून T2 चा स्क्वेअर तसाच्या तसा. R2 चा क्यूब आहे. R2 किती आहे ते दिसते? म्हणून इथे R2 च्या ऐवजी काय लिहिणार आहे? 2R. मग त्याचा क्यूब. T1 ची किंमत बघा काय आहे? T1 ऍक्च्युअल मध्ये आपला T आहे, म्हणून T चा स्क्वेअर. आणि R1 काय आहे? R1 आपला काय आहे? R आहे, म्हणून R चा क्यूब. मग T2 चा स्क्वेअर. इथे बघा 2 आणि R तुम्हाला माहिती आहे ना मुलांनो,
असं 2m चा स्क्वेअर असेल तर 2 चा पण स्क्वेअर होतो आणि m चा पण स्क्वेअर होतो, माहितीये ना. नंबरचा पण वर्ग करतो आपण आणि लेटर जे आहे त्याचा पण, व्हेरिएबलचा पण वर्ग करतो. म्हणून 2 चा क्यूब 8, r चा r क्यूब जसाच्या तसा, इथे t स्क्वेअर आणि खाली r क्यूब. आता बघा हे r क्यूब माहितीये ना, दोन्हीकडचे छेद सेम आहेत, कॅन्सल होणार. आणि हे 8 आता इथे छेदामध्ये, तिकडे गेल्यावर काय होणार, गुणाकार होणार. सो 8t स्क्वेअर दोन्ही बाजूचा. तर वर्गमूळ घ्या. हे स्क्वेअर आपल्याला इथे नकोय दोघांचा पण. मग काय होणार, t2 जसंच्या तसं इथला वर्गमूळ कॅन्सल. माहितीये ना, वर्गाचाच वर्गमूळ तो वर्ग निघून जातो. आणि ह्याला 8 ला आपण वर्गमुळात टाकणार आणि ह्याचा पण वर्ग निघून हा बाहेर टी. आलं उत्तर. हेच प्रूफ करायचं होतं. इझी. चला आता ह्याचा स्क्रीनशॉट घ्या. हा येस, चॅट मध्ये कोणीतरी टाकले, एकदम बरोबर टाकलेलं आहे. ह्याचा स्क्रीनशॉट घ्या मुलांना क्विकली. चला आता पुढचं बघूयात आपण. अच्छा, इथे दिसतंय आता बुक दिसतंय माझं. हो मॅम. तर आपलं इथपर्यंत झालं, क्वेश्चन नंबर 4 पर्यंत झालं. अच्छा, आता मुलांनो आताच तुम्ही नोट करा हा, की क्वेश्चन नंबर एफ आणि जी हा खूप सोपा आहे. आपला नॉर्मल जो फॉर्म्युला आहे ना, एफ इज इक्वल टू जी एम एम अपॉन आर स्क्वेअर, तेच वापरून करायचंय. आणि हे तरी पण तुम्हाला नाहीच जमलं तर मला नेक्स्ट क्लासमध्ये विचारा. पण एफ आणि जी होमवर्क आहे. बाकी आता बघूया, सी डी ई पर्यंत ना टोटल किती, टोटल 5 गणित आहेत. 5च्या 5 तर नाही होणार, आपण एक गणित आता सोडूयात. ठीक आहे, चला तुम्ही मला हेल्प करा, हे पण इझी आहेत. फक्त थोडस ना हे समजायला पाहिजे गणित वाचता वाचता, की ह्या गणितासाठी मला कुठलं सूत्र वापरायचंय. हे समजलं की बाकी सगळं इझी आहे. हो मॅम. मॅम आम्ही ग्रुपवर टाकू का? हा हो, तुम्ही सॉल्व्ह करून ना ग्रुपवर टाका. आणि ना मुलांना मला टॅग कसं करायचं माहितीये ना, माझ्या नंबरला ग्रुपमध्ये माझा नंबर ऍडेड आहे. होमवर्क टाकल्यावर माझ्या नंबरला जर तुम्ही टॅग केलं ना, तर मला समजेल की तो होमवर्क तुम्ही माझ्यासाठी टाकलेला आहे, मला दाखवण्यासाठी. ते जरा मला इझी पडेल. हो मॅम. चला आता हा प्रश्न मी घेतला इथे. हे बघा आन्सर पण दिले याचं 0.4 मीटर पर सेकंड स्क्वेअर. आपण बघूया आपला आन्सर येते का. चला आता जसं मी सांगितले मुलांनो, छोट्या छोट्या तुकड्यामध्ये आधी त्याला गणिताला तोडून आधी काय काय दिले ते लिहायचे. राईट. तर बघा काय दिले, आणि ऑब्जेक्ट टेक्स 5 सेकंड म्हणजे काय दिले, ऑब्जेक्ट टेक्स 5 सेकंड म्हणजे काय दिलंय, बोला. ऑब्जेक्ट 5 सेकंड घेतोय म्हणजे काय दिले मुलांनो, टाइम दिलाय ना. 5 सेकंड काय आहे, टाइम आहे ना. तर मग टी लिहिलं आपण 5 सेकंड. चला आपण हे गणित सोडवून ना आपला क्लास थांबूयात. तुम्ही मीटिंग सोडू नका जाऊ. त्याच्यानंतर रीच द ग्राउंड फ्रॉम हाईट ऑफ 5 मीटर, म्हणजे उंची दिलेली आहे, हाईट 5 मीटर. राईट. आपली हाईट म्हणजेच हे डिस्टन्स आहे. मग एच एस पण लिहा, एच पण लिहा जर तुम्हाला कन्फ्युजन होत असेल तर. ठीक आहे. आणि व्हॉट इज द व्हॅल्यू ऑफ जी ऑन द प्लॅनेट, त्या प्लॅनेट वरती ती वस्तू वरतून सोडल्यावरती ग्राउंड वरती पोहोचते 5 सेकंद आता. आणि त्या प्लॅनेट वरची आपल्याला जे आहे टू फाइंड काय करायचंय, छोट्या जी ची किंमत काढायची. आता इथे नीट लक्षात घ्या मुलांनो, ह्या वरतून ती वस्तू सोडली आहे
तर सुरुवातीचा हिचा जो वेग आहे तो सुरुवातीला किती असेल? 0 असेल. येस. तर हे दिलं नसलं तरी आपलं डोकं लावायचंय की त्या वस्तूला फक्त खाली रिलीज केले, सोडलंय, त्याच्यामुळे सुरुवातीला त्या वस्तूचा वेग होता 0 मीटर पर सेकंड. मग तो फाइंड दिलं. फॉर्म्युला कोणता यूज करणार आपण? एस दिलेला आहे, टी पण आहे आपल्याकडे, यू आहे, पण व्ही नाहीये. तर व्ही फक्त आपल्या एकाच इक्वेशन मध्ये नाहीये, ज्याची गरज आपल्याला इथे पण नाहीये ऍक्च्युअली, म्हणून दिला पण नाही. ती आहे सेकंड इक्वेशन ऑफ मोशन. बरोबर आहे. एस इज इक्वल टू यूटी प्लस हाफ एटी स्क्वेअर. फक्त ह्याच इक्वेशन मध्ये व्ही दिलेला नाहीये, त्याची गरज पण नाही. मग काय झालं? व्हॅल्यूज ठेवा. इट्स व्हेरी सिम्पल. काय लिहिणार आता तुम्ही सोल्युशन मध्ये? एस म्हणजेच एच आपल्याला किती दिलाय? 5. यू किती दिलेला आहे? 0. 0 इंटू 5 तसं काय फरकच नाही पडत, तरी पण मी लिहिलं 5. आणि हाफ. आता इथे जी ची किंमत बघा मुलांनो, तीच आपल्याला काढायची, छोटा जी काढायचा आहे. आणि टीचा स्क्वेअर म्हणजे 5 इंटू 5. येस, कळतंय? मग काढा. सो 5 इज इक्वल टू 1/2 जी इंटू 5 इंटू 5. 5 गुणिले 5. तर 5 5 कट झाले दोन्ही बाजूचे. आणि आता हा 5 आणि 2 तिकडे पाठवा, मग खालचा 2 वर जाणार आणि हा वरचा 5 खाली येणार. जी ची किंमत. मग काय भागा आता. हा भाग येतो ना तुम्हाला लावायला पॉइंट मध्ये. 2 इथे आतमध्ये, 5 इथे बाहेर. 5 0 0. 2 उरले. मग इथे पॉइंट टाकून आपण एक 0 टाकणार, म्हणून इथे पण पॉइंट टाकावं लागेल. मग तो 0 आता खाली आल्यावर हे बनणार 20. सो 5 चोक 20. येस मॅम. तर आलं उत्तर जीचं 0.4 मीटर पर सेकंड स्क्वेअर. हे युनिट टाकायला विसरू नका, मीटर पर सेकंड स्क्वेअर. नाही तरी मग अर्धा मार्क गेला एक्झाम मध्ये. झालं? हेच उत्तर दिलं आपल्याला. हो मॅम. ठीक आहे. चला आता ह्याचा स्क्रीनशॉट घ्या. घेतला? हो मॅम. पुढचं गणित ना कसं सोडवायचं मी क्विकली तुम्हाला खूप सोप्या भाषेमध्ये एक्सप्लेन करते. प्लीज तुम्ही ते ट्राय करा, कारण हे असंच टाईपचं गणित आहे, त्याच्यात असं वेगळं काही नाही केलेलं आहे. हे तुम्ही करू शकाल म्हणून मी सांगते. हे बघा, आता ह्याच्यावरतीच घेते मी ते गणित एक्सप्लेन करण्यासाठी. दिसतंय हे गणित? बघा काय दिलेलं आहे. रेडियस ऑफ अ प्लॅनेट ए इज हाफ ऑफ रेडियस ऑफ प्लॅनेट बी. म्हणजे काय घ्यायचं? रेडियस ऑफ प्लॅनेट ए इज हाफ ऑफ रेडियस ऑफ प्लॅनेट बी. रेडियस साठी आर वापरलं. ए ची त्रिज्या बी च्या अर्धी आहे. म्हणजे ह्याला काय लिहू शकता, जर तुम्ही 2 ला तिकडे घालवलं तर ह्याचा अर्थ 2RA म्हणजे आरबी. म्हणजे काय? बी ची त्रिज्या RA च्या डबल आहे असं म्हणू शकतो ना आपण. झालं? परत पुढे काय सांगितलं? इफ मास इज MA, what must be the mass of B so that value of G on B. आता बघा, value of G on B is half that of value of G on A. मग GA ला पण तुम्ही काय लिहू शकता? 2GB is equal to GA. राईट? आणि मग तुम्हाला काय काढायचंय? MA काढायचंय. MA काढायचंय. मग कसं काढणार? जीचं सूत्र वापरायचं. बघा, नीट बघा. GA साठी तुम्ही काय सूत्र लिहिणार? आपलं नॉर्मल जीचं सूत्र काय आहे? GM भागिले R² आहे ना, बरोबर? तर GA साठी काय लिहिणार तुम्ही? कॅपिटल G तर सगळीकडे सेम असतो. MA भागिले RA चा वर्ग. सेम टू सेम GB ला काय लिहिणार तुम्ही? GMB अपॉन RB चा वर्ग. ह्या 2 इक्वेशन बनल्या.
इक्वेशन 2 ला MB काढायचंय ना आपल्याला. 2/1 करा. 2/1 करा. डाव्या बाजूला डाव्या बाजूचा भागाकार, उजव्या बाजूला उजव्या बाजूचा भागाकार. मग GB अपॉन GA लेफ्टला येईल आणि राईटला काय येईल? GMB/RB² अपॉन GMA/RA². आणि मग त्याच्यामध्ये इकडच्या ह्या किमती ठेवा. सगळ्याच ह्या किमती ठेवल्या की सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या कटकट होऊन बऱ्याचपैकी काही एक थोड्याशाच किमती राहतील आणि तुम्हाला उत्तर मिळेल. इथे जसं दिलेलं आहे दुप्पट सगळंच कट होईल. फक्त इथे MA उरेल MBच्या रूपामधला. कळते? ट्राय करा हे. हो मॅम. ठीक आहे. ह्याचा स्क्रीनशॉट घ्या आणि ट्राय करा. रेकॉर्डिंग बघा हवं तर. सॅटर्डेला रेकॉर्डिंग मिळेल ना तुम्हाला. रेकॉर्डिंग बघा. मी ज्या ज्या आता स्टेप्स एक्सप्लेन केल्या त्या ऐका, फॉलो करा आणि बघा तुम्हाला उत्तर मिळते की नाही. डेफिनेटली मिळेल. ठीक आहे. तर चला मग आता आपण इथे आपला क्लास थांबवू शकतो. 9:32 झालेले आहेत. तुमच्यापैकी काही जण जेवले पण नसतील ना? कोण कोण नाही जेवलं? मॅम नाही आणखी जेवण झालं. नाही झालं अजून जेवण? अच्छा, माझं पण नाही झालं. ठीक आहे, चालेल. मग चला थांबूयात आपण क्लास. कोणी Bye, ma'am. कॅमेरा ऑन करेल? कॅमेरा ऑन करेल काही 1 सेकंड साठी? मला बघू द्या जरा तुम्हा सगळ्यांना. अच्छा, जीवन दिसतोय. जीवन तू नवीन आहेस बेटा? गेल्या वर्षी तू होतास का? नाही मॅम. कुठून आहेस तू? कुठल्या गावातून आहे जीवन? कन्नड तालुका. अच्छा, कन्नड तालुका. भाग्यश्री तू कुठून आहेस? करमळू 40गाव. अच्छा, ओके, ठीक आहे. चला बाय बाय मुलांना. बाय. बाय मॅम. गुड नाईट. गुड नाईट.